श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री दत्तात्रेयाय नमः। श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः। सद्गुरु वचन विश्वासे मानी सर्वत्र परमात्मा ऐसे, तेची निज बुद्धी निश्चय वशे निज मानसे विवंची। सद्गुरूवरील विश्वासाने सर्व ठिकाणी परमात्मा आहे असे मानतो आणि तीच आपली बुद्धी निश्चय बलाने दृढ करून सर्वदा मनाने तिचेच विवेचन करतो। मज माझी परमात्मा वसे, तेणे स्थूळ देहो भरत तसे, त्याचे निपूर्ण चित प्रकाशे जग भासे जगद्रूपे। माझ्यामध्ये परमात्मा आहे, त्यामुळेच हा स्थूल देह सर्व व्यवहार करतो। त्याच्याच पूर्ण चित प्रकाशाने हे जगत जगदाकाराने भासते। तेणे निजात्म प्रकाशे माझे दृष्टीसी दृश्य दिसे, दृश्य द्रष्टृ दर्शन विलासे विलसतसे परमात्मा। त्या निजात्म प्रकाशाने माझ्या दृष्टीला दृश्य दिसते। याप्रमाणे एक परमात्माच दृश्य द्रष्टा दर्शन या आकारांनी विकास पावतो। दृश्य दृश्यपणे जे जे उठी, ते ते निजात्मता पाठी पोटी, तेणे अन्वये देवो देखे दृष्टी, आहाळ बाहाळ सृष्टी दुमदुमीत। दृश्य आणि द्रष्टा या रूपाने जो जो परिणाम होतो, तेथे त्याच्या मागोमाग आत्मत्व असतेच। त्या चैतन्याच्या अनुवृत्तीनेच हृदयस्थ देव आपल्या दृष्टीने ही सर्व विविध प्राण्यांनी दुमदुमलेली सृष्टी पाहतो। तेव्हा जे जे देखे भूताकृती, तेथ परमात्मा ये प्रतीती, मी नियंता ईश्वर त्रिजगती, हे ही स्फूर्ती स्फुरो लागे। त्यामुळे भक्त जी जी भूताकृती पाहतो, तिच्यामध्ये परमात्माच त्याच्या प्रतीतीस येतो। या त्रिभुवनातील नियंता ईश्वर मीच आहे, अशी ही प्रतीती त्याला येऊ लागते। जगवर्ते माझिया सत्ता, मी कळिकाळाचा नियंता, मी उत्पत्ती स्थिती प्रलय करता, हे मूळ अहंता स्वभावे स्फुरे। हे जगत माझ्याच सत्तेने सर्व व्यवहार करते। मी कळिकाळाचा नियंता आहे। मी जगाची उत्पत्ती स्थिती आणि प्रलय करणारा आहे। ही मूळ अहंता त्याच्यामध्ये स्वभावताच स्फुरते। येणे पूर्वान्वये जव पाहे, तव सर्वी सर्व मीची आहे, ते पाहते पाहणे पाहो ठाये, तेथे अहम जाये विरोनी। या पूर्वानुवृत्तीने म्हणजे मूळ चैतन्याच्या अनुवृत्तीने भक्त जो पाहतो, तो सर्वांमध्ये मीच सर्व आहे असे त्याला भासते। आणि मग दृश्य दर्शन द्रष्टा इत्यादी त्रिपुटी जागच्या जागी थांबते आणि अहमभाव विरून जातो। तेथे परब्रह्मैक प्रसिद्ध, कोंदला ठाके सच्चिदानंद, ऐसा गुरुवाक्ये प्रबोध, शिष्य अतिशुद्ध पावती। त्या अवस्थेत परब्रह्माचे ऐक्य पूर्णपणे सिद्ध होते। सर्वत्र सतचित आनंद भरून राहतो। अतिशुद्ध शिष्याला गुरुवाक्याने असा साक्षात्कार होतो। तेव्हा वैकुंठी देवो आहे, हे बोलणे त्या आहाची होय, क्षीरसागरी देवो राहे, हे ऐकताची पाहे अनिवार हासे।
त्यानंतर देव वैकुंठी आहे हे बोलणे व्यर्थ होते. देव क्षीरसागरामध्ये राहतो हे अज्ञाचे वाक्य ऐकताच त्या ज्ञानी शिष्याला अनिवार्य हसू कोसळते. देवा वाचोनी तत्वता तिळभरी ठावो नाही रिता, त्या ते एकदेशी नेमिता, नमने वस्तुता सच्छिष्यासी. देवा वाचून वस्तुतः एक तीळभरही जागा रिकामी नाही, पण अज्ञ त्याला एक देशी म्हणतो. त्यामुळे सच्छिष्याला तत्वतः त्याचे म्हणणे पटत नाही. वैकुंठ आणि क्षीराब्धी, ज्याचे निप्रकाशे ज्यामधी, तो वैकुंठवासी अथवा क्षीराब्धी, हे बोल सोपाधी शबलत्वाचे. अहो, वैकुंठ आणि क्षीरसागर ज्याच्या प्रकाशाने प्रकाश पावतात आणि ज्यामध्ये राहतात, तो परमात्मा वैकुंठात किंवा क्षीरसागरात राहतो हे म्हणणे त्याला कसे पटावे? कारण हे अशा प्रकारचे बोल सोपाधिक शबल ब्रह्मालाच म्हणजे हिरण्यगर्भालाच साचतात. जेथ सर्वी सर्व परमात्मा, तेथ एकदेशी नसरे महिमा, तो पूर्ण ब्रह्म अनाश्रमा, वैकुंठादि आश्रमावश नव्हे. जेथे सर्वांमध्ये सर्व परमात्मा आहे, तेथे हा असला एकदेशी महिमा पुरेसा होत नाही. कारण पूर्ण ब्रह्म आश्रमादी देशाने मर्यादित होत नाही. त्यामुळे तो वैकुंठादी आश्रमाला वश होत नाही. अखंडाते आवाहन, अधिष्ठानाते आसन, सर्वगता सिंहासन, कल्पिती स्थान निज कल्पना. अखंड परमात्म्याचे पूजा समयी आवाहन, सर्वगत ईश्वराला बसण्यासाठी सिंहासनादी आसन इत्यादिकांची कल्पना हा निव्वळ भ्रम आहे. तेही कल्पिती निजवृत्ती, जे ब्रह्मरूप नित्य पाहती, त्यांची परब्रह्म स्थिती, कदा कल्पांती भंगेना. तथापि काही परिच्छिन्न दृष्टीचे लोक आपल्या समजुतीप्रमाणे त्यांचीही कल्पना करतात, परंतु जे नित्य ब्रह्मरूप पाहतात त्यांची परब्रह्मस्थिती कधी कल्पांतीही भंग पावत नाही. ऐशी परब्रह्म आवाप्ती, साधकी पावावया निश्चिती, नित्य बसावे एकांती, द्वैताची स्फूर्ती त्यागोनी. साधकाला अशी परब्रह्म प्राप्ती निश्चयाने व्हावी म्हणून त्याने द्वैत दृष्टी सोडून नित्य एकांतात बसावे. साधिता परमार्थ निधान, साधका आडवी वस्त्र अन्न, निमोली वल्कले परिधान, का त्यागिली अतिजीर्ण वस्त्रे घ्यावी. परमार्थरूपी निधान साधण्यासाठी यत्न करीत असताना साधकाला अन्न वस्त्र प्रतिबंध करते, म्हणून त्याने अरण्यात फुकट मिळणारी वल्कले धारण करावी किंवा लोकांनी टाकून दिलेली फाटकी तुटकी वस्त्रे नेसावी. शाक फलमूल कंद भोजन, येणे करावे जठर तर्पण, सांडूनी परमार्थ साधन, जोडावया अन्न धन न वचावे कदा. शाक, फळ, मूळ किंवा कंद खाऊन जठराची तृप्ती करावी, पण परमार्थाचे साधन सोडून अन्न आणि धन मिळवण्यासाठी आपले आयुष्य कधी फुकट दौडू नये. चौपालवी बांधोनी करी, भीक मागावी दारोदारी, परी अन्न आच्छादनावरी, आयुष्य तिळभरी न वेचावे. हातात चौपदरी घेऊन दारोदार भीक मागावी, पण अन्न आणि आच्छादन यासाठी एक क्षणभरही आयुष्य खर्ची करू नये. मिळवावया अन्न आच्छादन, नशिणती साधक सज्ञान,
देह अदृष्टाधीन ते सहजे जाण प्रतिपाळी. जे साधक ज्ञानी असतात ते अन्न वस्त्र मिळवण्यासाठी कष्ट करीत नाहीत. देह अदृष्टाधीन आहे, ते अदृष्टच त्याचे अनायासाने प्रतिपालन करील. स्वये शिणता अहोराती अदृष्टा वेगळी अणुभरी प्राप्ती. कदा न चढे कोणाचे हाती हे साधक जाणती सज्ञान. स्वतः अहोरात्र वाटेल तितके जरी कष्ट केले तरी अदृष्टा वाचून अणुमात्रही लाभ कोणाला कधीच होत नाही हे ज्ञानी साधक जाणतात. या लागी अदृष्टे जे प्राप्त तेणे निर्वाहे सदा निश्चिंत. साधक परमार्थ साधित संतोषयुक्त गुरुवाक्ये. त्यामुळे अदृष्टाने जे प्राप्त होईल त्यावर निर्वाह करून सर्वदा निश्चिंत असलेले साधक गुरुवाक्याने संतोषयुक्त होऊन परमार्थ साधतात. देह अदृष्ट परवडी होती सुख दुःख घडामोडी. साधका संतोषू चढोवढी गुरुवाक्य गोडी दृढ लागली. देह प्रारब्धाप्रमाणे सुखदुःखांच्या घडामोडी होतात. साधकाचा संतोष उत्तरोत्तर वाढत असतो. गुरुवाक्याने साधकाला त्या संतोषाची पूर्ण गोडी लागलेली असते. जैसे देहाचे प्राक्तन तैसे होय अशन वसन. परी गुरुवाक्य सुख सांडून देहावरी मन ममत्वे नये. देहाचे प्राक्तन जसे असते तसे त्याला अन्न वस्त्र अनायासाने प्राप्त होते. पण गुरुवाक्याचे सुख सोडून त्याचे मन ममत्वाने देहावर आसक्त होत नाही. याचे विण यथा काळे यदृच्छया जे जे मिळे. ते ते सेवी सकळ मंगळे गुरुवाक्य मेळे स्वानंदे. याचने वाचून त्या त्या काली यदेच्छेने जे जे प्राप्त होते ते ते सर्व गुरुवाक्याने प्राप्त झालेल्या संतोषाने गोड मानून त्याचे सेवन करतो. शरीर निर्वाहा विखी कोठे काही नाभिलाखी. जे जे मिळे तेणेची सुखी निजात्म तोखी संतुष्ट. शरीर निर्वाहासाठी कोठे कशाचाही अभिलाष धरीत नाही, तर जे जे मिळेल त्यानेच संतुष्ट होतो. तो आत्मसंतोषानेच सदा संतुष्ट असतो. प्रारब्धे सुख दुःख भोगिता संतोष साधकांच्या चित्ता. हे गुरुवाक्ये विश्वासता चढे हाता शिष्याच्या. प्रारब्धानुसार सुख दुःख भोगीत असता साधकाच्या चित्ताला संतोषच होतो हे म्हणणे गुरुवाक्यावर विश्वास ठेवला असता शिष्याच्या प्रतीतीला येते. त्याच्या दृढ विश्वासासी भागवत शास्त्र गुरुपाशी. अभ्यासावे आदरेसी दृढ निश्चयेसी प्रबोधक. गुरुवाक्यावर दृढ विश्वास बसण्यासाठी गुरुपाशीच भागवत शास्त्राचे आदराने अध्ययन करावे, म्हणजे ते शास्त्र निश्चयाने ज्ञानदायक होते. सगुण अथवा निर्गुण जेथे भगवत स्वरूप वर्णन. का भगवंत बोलिला आपण अथवा भगवत गुण कीर्ती जेथे. ते राया शास्त्र जाण आवडे जैसे जीव प्राण. विशेषेसी ज्ञान कथन सप्रेम पूर्ण पढियन्ते. गुरुमुखे ज्ञान कथा गोड तेणे श्री भागवती श्रद्धा दृढ. श्रवणे पुरे जीवाचे कोड
वोसरे चाड विषयांची, जीवी नाही विषय कौतुक, तरी विषय आवश्यक, साधका होती बाधक, तेणे आत्यंतिक अनुतापो. ज्यात सगुण किंवा निर्गुण भगवत स्वरूपाचे वर्णन असते, किंवा जे स्वतः भगवंताने सांगितलेले असते, अथवा ज्यात भगवत गुण कीर्ती असते, ते भागवत शास्त्र होय. ज्याला असले शास्त्र आपला जीव की प्राण वाटतो, विशेषतः ज्यात सप्रेम ज्ञान कथन असते, ते ज्याला फार आवडते. गुरुमुखाने ऐकत असलेली ज्ञानकथा ज्याला फार गोड वाटते आणि त्यामुळे श्री भागवत शास्त्रावरील ज्याची श्रद्धा दृढ होते, अशा शास्त्राच्या श्रवणाने त्याच्या मनातील हौस पुरी होते आणि विषय प्रीती नाहीशी होते. त्याला विषयांचे कौतुक वाटत नाही, कारण विषय साधकांना अवश्य बाधक होतात आणि त्यामुळे साधकाला अत्यंत पश्चात्ताप होतो. अनिवार विषयावस्था, त्यागिली नवचे निज सत्ता, तेणे मुमुक्षूच्या चित्ता, अत्यंत व्यथा अनुतापे. विषय प्रीती अनिवार्य आहे, तिच्या पुढे आत्मप्रतीती येत नाही, म्हणून मुमुक्षूच्या चित्ताला पश्चात्तापाची फार व्यथा होते. नसता विषयांची अतिप्रीती, स्वतः नव्हे विषय निवृत्ती, ऐशिया साधकांप्रती, निर्णीत शास्त्रार्थी नेमिला नेमू. विषयांची अतिशय प्रीती तर नाही, पण विषयांची निवृत्तीही आपोआप होत नाही. अशा साधकांसाठी शास्त्रामध्ये निश्चित नियम सांगितला आहे. नाही विषयांची आसक्ती, ना नव्हे विषय निवृत्ती, ऐशी जे का साधक स्थिती, नेमू त्या प्रती शास्त्रे केला. विषयासक्तीही नाही आणि विषय निवृत्तीही नाही, अशी जी साधकांची स्थिती, तिला उद्देशून शास्त्रांनी नियम केलेला आहे. जो का केवळ विषयासक्त, तो कदा न मानी शास्त्रार्थ, का जो झाला जीवन मुक्त, तोही शास्त्रार्थ मानूनी न मानी. जो केवळ विषयासक्त असतो, तो शास्त्रार्थाला केव्हाही मानित नाही, आणि जो जीवनमुक्त झाला, तोही पूर्वी जरी शास्त्रार्थ मानित असला तरी आता मानित नाही. जैसी मृगजळाची भासे स्थिती, तैसे विषय मुक्तांप्रती, त्या विषयांची ये निवृत्ती, कोणते शास्त्रार्थी मानावा नेमू. मुक्तांना विषय मृगजळासारखे भासतात, तेव्हा त्यांनी विषयांच्या निवृत्तीसाठी कोणत्या शास्त्रातील कोणता नियम मानावा. एवं अत्यासक्त अतिविरक्त, त्यासी नेमून चले येथ, मुमुक्षुसीच शास्त्रार्थ, नेमी निश्चित निज नेमे. याप्रमाणे अतिआसक्त आणि अतिविरक्त या दोघांपुढेही शास्त्र नियमांचे काही चालत नाही. यास्तव शास्त्र मुमुक्षूंनाच निश्चित आपल्या नियमाने नियत करते. तेथ गुरु शिष्य संवाद, करिता ज्ञानार्थ बोध, ते बोधी बाधी विषय बाध, त्यागी प्रसिद्ध शास्त्रार्थ नेमू. याविषयी गुरु आणि शिष्य यामध्ये होणारा जो संवाद, त्यापासून ज्ञानार्थ बोध होतो. त्या बोधाने विषय पीडा नाहीशी होते. विषय त्यागासाठी शास्त्रार्थाचा नियम प्रसिद्ध आहे. मनसा वाचा कर्मावरोधू, येणे विषयांचा त्रिविध बाधू, त्या तिहिंसही त्रिविधू, शास्त्रे अतिशुद्धू नेमिला नेमू. मन, वाणी आणि शरीर यांच्या विरोधाने मानसिक, वाचिक आणि शारीरिक विषयांचा बाध होतो.
त्या त्रिविध बाधासाठी या श्लोकाच्या उत्तरार्धात शास्त्राने 3 प्रकारचा अतिशुद्ध नियम नियत केला आहे. मनासी नेमू उपशमाचा, इंद्रिया नेमू तो दमाचा, सत्ये नेमिली वाचा, तिही सही तिहींचा निज नेमू. मनाला उपशमाचा म्हणजे शांतीचा नियम आणि इंद्रियांना दमाचा म्हणजे बाह्य इंद्रिय निग्रहाचा नियम सांगितला आहे. वाणीला सत्याने नियत केले आहे. याप्रमाणे या 3 साधनांचे नियम सांगितले आहेत. विषय काम गजदारुण, अहम मदे उन्मत्त पूर्ण, देह तारुण्ये अतिघूर्ण, तोडी बंधन विधीचे. विषयेच्छा हा भयंकर हत्ती आहे. तो अहम या महामदाने अतिशय मत्त झालेला असतो. देहाच्या तारुण्याने त्याचे डोळे फिरून गेलेले असतात. त्यामुळे तो शास्त्र विधीचे बंधन तोडून टाकतो. रवंदी सुहृद राजा गुरु, सोंडा कवळी स्वर्ग शिखरू, नरक नदी माझी अपारू, अति दुस्तरू बुड्या देत. सुहृद राजा गुरु यांचा अपमान करतो. आपल्या सोंडेने स्वर्गाच्या शिखरालाही कवटाळतो आणि अपार नरक नदीमध्ये अति दुस्तर बुड्या मारतो. धर्म जळे क्षाळे अवचिता, सवेची सलोभ धुळी घाली माथा, घोळसी ब्रह्मादिका समस्ता, अहम ममता गर्जतू. कदाचित एखाद्या वेळी धर्मजलात तो स्नान करतो, पण लागलीच लोभरूपी माती आपल्या डोक्यावर घेतो. ब्रह्मादी सर्व समर्थांना पायाखाली तुडवतो आणि अहम ममतेने गर्जना करू लागतो. त्यासी विवेक महावत जाण, माथा चढो जाणे आपण, शास्त्रविधी अंकुशे पूर्ण, धरीला आवरून कर करीतू. त्याला वठणीवर आणणारा विवेक हाच माहूत आहे. त्या विषय कामरूप मत्तगजाच्या मस्तकावर कसे चढावे हे तो जाणतो आणि शास्त्रविधी याच तीक्ष्ण अंकुशाने त्या गजाला आवरून धरतो. त्यासी उपशमाचे संरक्षण, वैराग्ययुक्त ठेवूनी जाण, दमाचे शृंखळी आकळून, सत्याचे स्तंभी पूर्ण विवेकू बांधे. गजाला आवरून धरले म्हणजे तो चीची करू लागतो. त्याचे संरक्षण करण्यासाठी त्याच्यावर वैराग्ययुक्त उपशमाचा पहारा ठेवून आणि दमाच्या शृंखलांनी त्याला बांधून तो विवेक माहूत सत्याच्या स्तंभाशी त्याला जखडून टाकतो. मनसा वाचा कायिक कर्म, येणे विषय बाधा बाधी परम, त्या तिहींसी केला त्रिविध नेम, त्या नेमाचे वर्म ऐक राया. याप्रमाणे कायिक, वाचिक आणि मानसिक कर्माच्या योगाने शास्त्र विषय पिढीला प्रतिबंध करते. शास्त्राने या 3 साधनांचे 3 नियम सांगितले आहेत. राजा, त्यांचे वर्म मी तुला सांगतो. आता शमाची ऐशी स्थिती, मन बुद्ध्यादी चित्तवृत्ती, सांडवूनी विषयासक्ती, लावी परमार्थी प्रबोधूनी. मन, बुद्धी इत्यादी चित्तवृत्तींचे नियमन करून, विषयासक्ती सोडवून आणि बोध करून शम त्याला परमार्थी लावतो. पूर्वे उगवता गभस्ती, आंधारू सांडी त्रिजगती, तेवी गुरुवाक्ये शमाची प्राप्ती, विषय निवृत्ती मानसिक. पूर्वेस सूर्य उगवताच अंधकार जसा नाहीसा होतो, त्याप्रमाणे गुरुवाक्याने शमाची प्राप्ती होते. मानसिक विषयांची निवृत्ती हाच शम होय. बाह्य इंद्रिय प्रवृत्ती,
दमे दमोनी गुरुवाक्य स्थिती, मग शमाची संगती आणि निवृत्ती इंद्रिय कर्मे. ह्या नियमाने गुरुवाक्याच्या आधाराने बाह्य इंद्रिय प्रवृत्तीचे नियमन करून शमाच्या साह्याने इंद्रिय कर्मांची निवृत्ती करतो. कन्या प्रतिपाळूनी जैसी, दान देता जावयासी, त्यागी बापाचे कुळगोत्रासी, दमे इंद्रिये तैशी विषयार्था. कन्येला वाढवून जावयाला तिचे दान दिले असता ती पित्याच्या कुलगोत्राला जशी सोडते तशी इंद्रिये दमाच्या योगाने विषय प्रवृत्तीला सोडतात. झणी वाचा जाईल विकळ, तिसी सत्याचा महामोकळ, देऊनी केली निखळ, अति अढळ सत्यधूत वाणी. कदाचित वाचा असत्य अभद्र भाषण करेल म्हणून तिला सत्याचा तोबरा देऊन प्रतिबद्ध केले, त्यामुळे ती नियमाने सत्य आणि पवित्र झाली. सत्यवादिया ब्रह्मादी वंदिती, असत्या होय अधोगती, ऐसे व्याख्यान जे करीती, तेही वदती असत्य. सत्य भाषण करणाऱ्याला ब्रह्मादी देवही वंदन करतात आणि असत्य भाषण करणाऱ्याला अधोगती मिळते असे भर सभेत जे मोठ्या आवेशाने व्याख्यान देतात तेही प्रसंगी खोटे बोलतात. का राम नामाच्या आवृत्ती, वाचा धूतली स्मरणोक्ती, ते असत्या माझी पुढती, कदा कल्पांती बुडेना. राम नामाच्या स्मरणाची अविच्छिन्न आवृत्ती केल्याने ज्याची वाचा निर्मळ झाली आहे ते पुढे कधी कल्पांतीही असत्यात बुडत नाहीत. मंथुनी काढिले नवनीत, ते पुढती न बुडे ताकात, तेवी नामे वाचा निर्धूत, असत्य तेथ स्पर्शेना. दही घुसळून लोणी काढल्यावर मग ते ताकात बुडत नाही, त्याप्रमाणे रामनामाने वाणी पवित्र झाली म्हणजे मग तिला असत्य स्पर्शही करीत नाही. जेवी लागलेनी रवी करे, घृतकणिका स्वये भिरे, तेवी सत्याचे निज निर्धारे, असत्य चमत्कारे समूळ उडे. सूर्य किरणांचा स्पर्श होताच तुपातील कण्या जशा विरघळून जातात त्याप्रमाणे सत्याच्या निर्धाराने असत्य मोठ्या चमत्काराने समूळ नाहीसे होते. चंदनाचिया चौफेरी, काष्ठत्वा मुकती खैर बोरी, तेवी नामाच्या निज गजरी, वाचे माझारी नित्य सत्य प्रगटे. चंदनाच्या सहवासात असलेले खैर, बोरी इत्यादी वृक्ष आपल्या काष्ठत्वालाच मुक्तात, त्याप्रमाणे रामनामाच्या गजराने वाणीमध्ये स्वाभाविक सत्य प्रकट होते. झालेनी अर्क प्रकाशे, खद्योत हारपती जैसे, तेवी राम नाम सौरसे, लोपे अनायासे असत्य. सूर्याचा प्रकाश पडताच काजव्याचा प्रकाश लोपतो, त्याप्रमाणे रामनामाच्या प्रभावाने असत्य अनायासाने लोपते. अवसेसी प्रतिपदे कुहू, गेलिया बिंब सांडी राहू, तेव्हा प्रकाशाचा समूह, प्रगटे बहु जगा माझी. पूर्ण अमावास्येला 1 अंशाने असलेला चंद्र प्रतिपदेमध्ये गेला म्हणजे राहू त्याच्या बिंबाला सोडतो आणि मग त्याचा प्रकाश जगामध्ये प्रकट होतो. तेवी असत्याचे नि आक्रमे, वाचा प्रकाशे सत्य संभ्रमे, जेवी राजाज्ञा अनुक्रमे, प्रजा स्वधर्मे वर्तती. सत्य
सत्यापरते नाही तप, सत्यापरता नाही जप, सत्ये पाविजे सद्रूप, सत्ये निष्पाप साधक होती. त्याप्रमाणे असत्याला पराभूत करून वाणीमध्ये सत्य अनायासाने प्रकट होते. राजाज्ञेच्या अनुसार प्रजा स्वधर्माने जशी वागते त्याप्रमाणे वाणी सत्यालाच अनुसरते. सत्याहून निराळे तप नाही, सत्याहून वेगळा जप नाही. सत्याने सद्रूपाची प्राप्ती होते आणि सत्याने साधक निष्पाप होतो. एवं काया वाचा आणि मने शमदमादी सत्य लक्षणे, जो नेमिला त्रिविध विंदाने, त्याचे विषयाचे धरणे तत्काळ उठी. याप्रमाणे शरीर, वाक आणि मन यांनी शम, दम, सत्य इत्यादी त्रिविध श्रेष्ठ साधनांमध्ये जो निमग्न झालेला असतो त्याच्या मनातील विषयांचे धरणे तात्काळ उठते. ऐसिया स्वार्था लागी जीवी, भगवच्छास्त्री आवडी करावी, परी आणिका शास्त्रान लावी, द्वेष भावी निंदेचे बोट. अशा स्वार्थासाठी तो आपल्या मनात भगवत स्वरूप प्रतिपादन शास्त्रावर मोठी प्रीती ठेवतो, पण इतर शास्त्रांना द्वेषभावाने निंदेचे बोट लावित नाही. एका स्तुती एका निंदा, करिता आदळे अंगी बाधा, या लागी निंदानुवादा, साधक कदा नातळती. कारण एकाची स्तुती आणि एकाची निंदा करू लागले असता मोठा दोष लागतो, म्हणून साधक कोणाची निंदा करीत नाही. अर्धांगीची लक्ष्मी वंदावी, माचरणींची गंगा काय निंदावी, निज जननी नमस्कारावी, काय येरा द्यावी पापर. भगवंताच्या अर्धांगी असलेल्या लक्ष्मीला मात्र वंदन करावे आणि त्याच्या चरणापासून निघालेल्या गंगेची काय निंदा करावी? होय, आपल्या जननीला मात्र नमस्कार करावा आणि इतर स्त्रियांना काय लाथा माराव्या? तरी भज्ज भजावे भजनी, परी निंदा स्तुती सांडूनी दोनी, जो निज सत्ये होय मौनी, तै ब्रह्मा ज्ञानी अधिकारू. यास्तव आपल्या उपास्याचे प्रेमाने भजन करावे, पण ते निंदा आणि स्तुती या दोहोंना सोडून करावे. जो स्वाभाविक सत्याने मौनी होतो तोच ब्रह्मज्ञानाचा अधिकारी आहे. ऐशी न करिता व्युत्पत्ती, न शोषिता हे कष्ट स्थिती, भावे करिता भगवत भक्ती, फुकाची मुक्ती हरिभक्ता. शास्त्र व्युत्पत्तीसाठी विशेष खटपट न करता आणि प्राणायामादी साधनांचे कष्टही न सोसता भगवत भक्तांना केवळ निरतिशय प्रेमाने भगवत भक्ती केल्यानेच मुक्ती अनायासाने मिळते. ते भक्तीची निजस्थिती, राया सांगेन तुझ प्रती, सुगमत्वे परमात्म प्राप्ती, हरिभक्त पावती ते ऐक. हे राजा, मी तुला त्या भक्तीचीच स्वाभाविक स्थिती सांगतो. हरिभक्तांना अनायासाने परमात्म प्राप्ती कशी होते ती ऐक. श्रीराम 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 श्रीराम. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु.